तर बघा आता इथे मी टिफिन बनवण्यासाठी सुरुवात केलेली आहे। एकाच कुकरमध्ये बघा मी काय काय लावलंय। अरबी लावून घेतली आहे आणि छोले लावले आणि त्याच्याबरोबर हे बघा भात पण ठेवून घेते लगेच, म्हणजे एका ह्याच्यामध्ये आपले 3 कामं होऊन जातील आणि गॅस पण आपल्याला वाचवायचा आहे। त्याच्यावर पण मी व्हिडिओ बनवला होता। हे बघा मी असा माझा गॅस वाचवत असते। हे कुकर लावून घेणार आणि एकाच वेळी माझे 3 पदार्थ रेडी होणार। तर आज महाराजांची पुण्यतिथी आहे। इथे माझी देवपूजा झालेली आहे। मला फुलं अजून देवाला व्हायची आहेत, फुलं बाकी आहेत व्हायचे। तर आता फुलाचं दुकान उघडलं नाही, फुलं घेऊन येते आणि देवाला वाहते। आणि आता कुकर तर लावलंय, बॅग पॅकिंग पण पूर्ण झालेली आहे। आता घरातलं थोडंफार आवरून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग आपला ट्रॅव्हलिंगचा प्रवास मी तुम्हाला दाखवणार आहे। आता वाजलेले आहेत सकाळचे 9:30। तर आता मी नाश्ता पण बनवणार आहे। आता मला नाश्ता पण बनवून घ्यायचा आहे। तर रात्रीचा थोडासा भात आहे, तोच मी परतून घेणार आहे नाश्त्यासाठी आता। तर ही आमचे घालायचे कपडे आहेत आणि ही पूर्ण एक बॅग जेवणाची, खाऊ वगैरे असं सगळं झालेलं आहे ह्यामध्ये। ही कपड्यांची बॅग, इकडे कपड्यांची बॅग, असं सगळं आहे। तर बघा इथे आता मी नाश्त्यासाठी बनवलेला आहे। रात्रीचा फोडणीचा भात बनवलाय आणि मिस्टरांना चहा आणि फोडणीचा भात दिलेला आहे मी नाश्त्यासाठी। आणि कुकर पण माझं होतंय। तर बघू शकता आता तुम्ही, मी इथे कोथिंबीर वडीचा रोल लावलेला आहे। ह्याची रेसिपी मी आधी पण शेअर केली मला असं वाटतं, आणि जर नसेल केली तर मी एकदा चेक करून त्याची डिटेल रेसिपी मी नंतर तर शेअर करेलच। पण आता टिफिनसाठी रोल लावून घेतलेला आहे मी इथे, बघू शकता कलर किती सुंदर आला आहे। आणि इथे पातेल्यामध्ये पाणी ठेवून त्याच्यावरती ही चाळणी ठेवून वाफवायला ठेवलं आहे मी। आता जस्ट ह्याचा डो बनवून घेतला आहे मी आणि आता हा रोल मस्त वाफू देते, थंड होऊ देईल आणि मग त्याला तळताना तुम्हाला तर तसं दाखवेलच। आणि मध्ये मध्ये आपल्याला आता ह्याला चेक पण करायचं आहे। आता मी ह्याच्यावरती झाकण ठेवून घेते। तर आता मी इथे ही ताट अशी पॅक झाकून घेणार आहे, जेणेकरून वाफ जायला नको आणि आपला रोल पटकन होईल। तर बघा आता इथे मी अरबी साफ करून घेतलेली आहे। आता मला ही अरबी करून घ्यायची आहे आणि चपाती बाकी आहे, भाजी झाली आहे, भात झाला आहे। तर आता मी हे अरबी करून घेते, तेव्हा तुम्हाला दाखवणारच, आणि चपाती पण बनवते, टिफिनसाठी लागणार आहे। आणि आता आम्हाला जेवण पण करून घ्यायचं आहे। जेवण करून घेतो आणि टिफिन वगैरे पॅक करते आणि त्याच्यानंतर मग आपला ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ तर मी तुमच्याशी शेअर करणारच आहे। तर मग चला आता हे मी करून घेते आणि तुम्हाला पण दाखवते। तर बघू शकता इथे माझी छोल्याची भाजी मस्त अशी रेडी झालेली आहे। इकडे पीठ मळून झालेलं आहे, बघू शकता। डब्यासाठी भात पण रेडी आहे। तर बघू शकता आता मी इथे टिफिनसाठी चपाती बनवून घेणार आहे आणि इथे जेवणासाठी पण बनवून घेणार, कारण आमची संध्याकाळची ट्रेन आहे। तर मग रात्रीसाठी टिफिन बनवणार मी, त्यासाठी पोळ्या पण बनवून घेणार आहे, कारण एक तर उन्हाळा आहे, बाहेरचं नको वाटतं खाण्यासाठी, आपल्या घरातलंच कॅरी केलेलं बरं। तर आता मी हे चपात्या बनवून घेते आणि अरबी तुम्हाला दाखवलेली आहे, मी साफ करून ठेवली, ती पण मला करून घ्यायची आहे। तर बघू शकता आता इथे मी कोथिंबीर तळून घेणार आहे। हे बघा कढई गरमला ठेवलेली आहे आणि एकीकडे माझ्या चपात्या पण चालू आहेत बनवणं। तर आता बघा वडी पण तळून घेते एका साईडला चपाती बनवते। आता आपल्याला दुपारी जेवून थोडंसं आराम करून निघायचं आहे। तर बघू शकता इथे मस्त अशा खमंग आपल्या कोथिंबीर वड्या मी तळते, हे बघा
पहिले एवढ्या तळून घेतल्या आणि बाकीच्या तेलामध्ये पण सोडले आहेत मी. तर बघा मस्त अशा खमंग कोथिंबीर वडी आपली टिफिनसाठी रेडी होतीये. तर फायनली इथे आमचं सगळं रेडी झालेलं आहे. बघू शकता एवढ्या साऱ्या बॅग्स झाल्यात आणि आता वाजलेले आहेत 4ला 5 मिनिटं बाकी आहेत आणि आता आम्ही निघतोय. बघू शकता तुम्ही. आता इथून पुढचा हा ब्लॉग आपला ट्रॅव्हलिंगचा असणार आहे.